2026 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये शिवाजी काशी स्मृती दिन हा अत्यंत आदराने साजरा केला जातोय। या दिवसाला बलिदान वीर शिवाजी काशी स्मृती दिन असंही संबोधण्यात आलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या श्री हनुमान विद्यालयामध्ये सन्माननीय ग्रामस्थ कोकळाचे पोलीस पाटील विठ्ठल सावंत, पांडुरंग सावंत, त्याचबरोबर जीवा माली संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ साळुंखे, पत्रकार सोमनाथ काळे, पत्रकार आणि अजय मदने, द फर्स्ट फायटर मॅन उमाजी नाईक फाउंडेशन भोसरे उपस्थित आहेत। त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करूया। सर्वांना विनंती आहे की आपण सुरुवातीला प्रतिमेचं पूजन करून घ्या। सुरुवातीला आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जाधव यशवंत सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। इतिहासाच्या सुवर्ण काळामध्ये ज्यांच्या कार्याची मोहर आपल्या अखिल भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरीने ज्याने काम केलं, मावळे म्हणून ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवलं गेलं, असे बलिदानवीर शिवाजी काशी यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनाचा औचित्य साधून आणून त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या विद्यालयामध्ये संपन्न झालेलं आहे। 10वीच्या मुली जयंती आणि पुण्यतिथी साजरा करत असताना फक्त त्या व्यक्तीच्या कार्याचा म्हणावा तितका तुम्ही अभ्यास न केल्यामुळे तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व परिचित झालेलं नसतं आणि म्हणून अशा जयंती किंवा स्मृती दिनाच्या औचित्य साधून किमान पक्ष अशा महान व्यक्तींच्या कार्याचा उजाळा घेण्यासाठी, आढावा घेण्यासाठी असे कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये साजरे केले जातात। खऱ्या अर्थानं अशा महनीय व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेत असताना इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा जो उमटवलेला आहे, बाळांनो, त्याचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाही। आणि हा इतिहास तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत, येता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम अशा पद्धतीने जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून केलं जात आहे। खरं तर या कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथजी काळे आणि अजय मदने या दोघांना मी धन्यवाद मनापासून देईन की तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला। यासाठी या दोघांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खरं तर समाजामध्ये अशा नरवीरांची, शूरवीरांची जाणीव जागृती करण्यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आणि समाजातला एक जागरूक घटक म्हणून तुम्ही पुढे येत आहात। या तुमच्या उत्तम कार्यासाठी विद्यालयाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद।